हे आलेले राई गावातून जे ग्रामस्थ आहेत आणि जे पालखी नुसते आहेत त्यांना अशी त्याच्या पुढेही अशी इच्छा प्रकट कर की हे हमेशा या ठिकाणी आमच्या कर्दे गावामध्ये येऊन आपलं पालखी नृत्य या आमच्या गावातील सगळ्या ग्रामस्थांसमोर सादर करावं आणि त्यांच्या त्या मनोकामना असेल त्या तू आई तुम्ही पूर्ण करा त्यांच्या. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आत्ता एप्रिल महिना चालू आहे आणि तरीसुद्धा शिमगोत्सव पालखी उत्सव शिमगोत्सव झालेला आहे आणि पालखी उत्सव सगळीकडे काही काही गावामध्ये चालू आहेत. जे गाव मोठे आहेत तिकडे पालखी उत्सव अजून चालू आहे. तर त्यानिमित्ताने आम्ही आता एका गावामध्ये चाललोय, तिकडे पालखी नृत्य सादर करण्यासाठी, पालखी नाचवण्यासाठी चाललोय. आमच्या गावातील सगळी पोरं वगैरे सगळे आहेत. आता संध्याकाळी चाललोय. आता संध्याकाळचे वाजलेत 6:45. आता घरातून मी निघालो, इथून वरती गावात जायचं. तिथून मग आम्हाला गाडी आहे, त्या गाडीने मी तिकडे जाणार आहोत. कोणत्या गावामध्ये जाणार आहोत हे तुम्हाला नंतर पुढे सांगेनच. तर आत्ता मी निघालोय घरातून. चला तर मग जाऊया. गावदेवीच्या मंदिरामध्ये आम्ही आता आलेलो आहे आमच्या. ऑफरोड आहे इकडून, इकडे रस्ता चांगला होता, इकडे थोडा ऑफरोड आहे. तर कच्च्या रस्त्याने आतमध्ये चाललोय. ही झाडं सुद्धा रस्त्यावरती आली, बाजूने असे वाकायला लागते खाली बघा, असं वाकायला लागते बाजूला. तर मित्रांनो, आम्ही आता आलेला आहे आणि चालत चालत पुढे चाललेला आहे आणि खूप वेळ लागला गाडीतून. असं वाटलं होतं की लवकर पोचू, पण खूपच लांबच आहे इकडे. हे असं घुमत आलेलं आहे, काय समजत नाही. आणि काळोख झालाय. अर्धे पुढे चालतायत, अर्धे मागून येत आहेत. आलेलं आहे आता इथे गुरुवांच्या इकडे घरी आणि इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. इथे जेवायचं आपल्याला. आले चहा दिले सगळ्यांना, चहा पितात सगळे, बसले तिकडे. तर दुधाची चहा आहे, पिऊया आता. तर तुम्ही सुद्धा या चहा प्यायला. जेवायला बसलेला आहे आता आणि जेवायला आहे शिरा, त्याचबरोबर वांग बटाट्याची भाजी आहे, लोणचं आहे, डाळ भात आहे. तर या सर्वांनी जेवायला आणि सगळेजण इकडे बसले. अशा पद्धतीने जेवायला बसलेले आहे आता. पण आलेलं आहे इथे आणि श्री चंडिका वरदान भराडेश्वर नमन मंडळ गाव कर्दे गावात आलेलं आहे, कर्दे गावात. आणि तिकडे पालखी नाचवत आहेत आधीच ते लोक, त्यांच्या गावचे मंडळी आहेत, सगळे नाचवत आहेत. आणि संपूर्ण लाइटिंग केले इकडून अशी.
नाचवून झाले आता आणि चहा घेण्यासाठी आम्हाला बोलवलं इकडे, तर चहा घेऊया आता. थोडीच होता बस, कोरा चहा. सत्कार करतायत आमच्या ग्रामस्थांचा. इकडे बघा, इकडे बघा. गावातील ग्रामस्थांना विनंती आहे, या गावातून आलेले जे आमचे पार्टी लोक जे आहे, उत्कृष्ट पार्टी तिथे दुसरे आपला दाखवलेला आहे. तर माझ्या ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांच्याबद्दल तिथे आमच्या आई चंद्रिका वरदान ह्या चिरमुख गवळनाथ महादेव आणि आमचा महादेश्वर यांच्या चरणी अशा आपण सगळ्यांच्या समोर प्रार्थना करूया. आलेले जे पालखी लोक आहेत त्यांना अशीच विचार त्यांच्यापुढे तुम्ही त्यांना दाखवा, इथे होईल आणि त्यांच्या प्रत्येका काम मानून द्या पूर्ण होईल असं ग्रामस्थांनी इथे सगळ्यांनी उभं राहून त्यांच्या समोर आपण देवीच्या चरणी प्रार्थना करूया. महादेव रवळनाथ देवा हे आलेले राई गावातून जे ग्रामस्थ आहेत आणि जे पालखी नुसते आहेत त्यांना अशी त्याच्या पुढेही अशी इच्छा प्रकट कर की हे हमेशा या ठिकाणी आमच्या गर्दे गावामध्ये येऊन आपलं पालखी नृत्य या आमच्या गावातील सगळ्या ग्रामस्थांसमोर सादर करावं आणि त्यांच्या त्या मनोकामना असेल त्या तू आई तुम्ही पूर्ण करा. त्यांच्या कुठे अडचणी असतील त्या दूर करा आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये बरकत द्या, त्यांना यश द्या आणि इथे येण्याची इच्छा प्राप्त करा अशी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. आई चंडिका वरदान माते की जय, फराडेश्वर महाराज की जय, माते की जय. आता नाचवा ग्रामस्थांचा. तर मित्रांनो, आपण आता घरी आलेलो आहे आणि आपण गेलो होतो आज कर्दे गावामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन पालखी नृत्य केलेलं, पालखी नाचवलेली आणि खरं तर त्या गावातील ग्रामस्थांनी खरंच चांगल्या प्रकारे व्यवस्था केली होती. प्रथमतः आम्ही जाऊन जेवणाची व्यवस्था केलेली होती, त्याच्यानंतर पालखी नाचवलेली. तर तुम्ही आम्हाला संधी दिलात तुमच्या गावामध्ये येऊन पालखी नाचवण्याची, त्याबद्दल खरंच सर्व कर्दे गावातील ग्रामस्थांचे प्रथमतः मी आभार मानतो, धन्यवाद देतो त्या सर्वांना. असेच तुमचे प्रेम आमच्यावरती राहू द्या आणि तुम्ही सुद्धा सगळे ते पालखी नृत्य झाल्याच्या नंतर आमच्याबद्दल गारानं घातलं, ते सुद्धा खूप बरं वाटलं आम्हाला. आणि तुम्ही बोललात की पुढच्या वर्षी या, नक्कीच येण्याचा आमचा पुढच्या वर्षी सुद्धा प्रयत्न असेल. तर मित्रांनो, आजचा म्हणजे आज मी तिथे गेलो तर आपले व्हिडिओ बघणारे सुद्धा तिथे आपल्याला भेटले. तर मित्रांनो, भावांनो, तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं. मला सुद्धा असंच प्रेम असू द्या, तुमचा सपोर्ट असाच कायम असू द्या. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे आणि आता पालखी उत्सव सगळीकडे चालू आहे. इकडे तिकडे आम्ही पालखी नाचवण्यासाठी जात असतो, त्यामुळे आता माझा खांदा आलाय ते दाखवतो तुम्हाला. तर खांद्याची अवस्था अशी झाली ना, हा बघा इथे सुजलाय, हा जो दिसतोय ना भाग हा सुजलाय इथे, असा सुजलाय. तर त्याला म्हणतात की खांदा येणे, म्हणजेच असा सुजतो तो, कारण पालखीचा कोंब आपण इथे घेतो आणि नाचवत असतो, त्यामुळे कधी कधी तर खांदा असा इथून फुटतो आणि रक्त पण येतं त्यातून, असा विषय होतो. पण ते एक वेगळंच सुख असतं. हे सुख वर्षातून एकदाच मिळतं आणि तरी सुद्धा आम्ही कोकणकर या क्षणाच्या आतुरतेने वर्षभर वाट बघत असून हे क्षण एकदम मनमुराद आनंदाने जगतो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण हा इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.